झी 24 तास एक पाऊल पुढे. आठवले रिचेबल झाले आणि बैठकीला आले. आठवलेंना विसरलेल्या महायुतीचा हा पंचनामा. शिवसेना भाजप आमदारांच्या संयुक्त बैठकीचं बुधवारी मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या आमदारांची बैठक म्हटल्यावर महायुतीतल्या आरपीआयच्या नेत्यांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं. मात्र निमंत्रण देण्यासाठी युतीच्या नेत्यांना रामदास आठवलेच नाही. खरं तर महायुतीत कमी महत्त्व दिलं जात असल्यामुळे आधीच नाराज असलेल्या आठवलेंच्या नाराजीत आणखीनच भर पडली. युतीचे नेते आठवलेंना विसरल्याचं वृत्त झी मीडियानं दाखवल्यानंतर आरपीआयच्या नेत्यांनी थेट सेना भाजप नेत्यांना खणखणीत इशाराच देऊन टाकला. बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत आणि जर तिथं भाजप आणि सेनेचे नेते उपस्थित राहणार असतील तर रामदास आठवले यांना देखील पाचारण करणं किंवा त्यांची देखील भूमिका समजून घेणं हे महत्वाचं आहे. हे का घडते आम्हाला कळत नाही. खरं म्हणजे आम्हाला कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावी लागतात या संदर्भामध्ये. आरपीआय नेत्यांच्या अशा इशाऱ्यानंतर युतीचे नेते खडबडून जागे झाले आणि गेल्या 3 दिवसांपासून आठवलेंचा मोबाईल फोन नॉट रिचेबल असल्याचा दावा करणाऱ्या युतीच्या नेत्यांसाठी आठवलेंचा फोन रिचेबल झाला. घाईघाईत आठवलेंना निमंत्रण देण्यात आलं. मात्र निमंत्रण देण्यापूर्वी आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला महायुतीचे लोक मला बोलवतात, ज्या वेळेला आवश्यकता नाही त्यावेळेला बोलवण्याची मला वेळ नसतो. त्यामुळे आजच्या बैठकीला मला निमंत्रण आहे, मी तर जाणार आहे. आठवलेंनी म्हटल्याप्रमाणे युतीचे नेते महायुतीच्या आठवलेंची गरजेप्रमाणे आठवण करतात हे या बैठकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. झी मीडियासाठी दिनेश दुखंडे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.